शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर माझ्यासोबत आहेत. भैया, आज निषेध मूक मोर्चाचं आयोजन आहे. सर्व पक्षांचा हा आज मोर्चा निघतोय. तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली. कशी तयारी आतापर्यंत सुरू झाली? आता किती वाजता साधारणतः मोर्चाला सुरुवात होईल? सकाळी 11च्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सगळे लोक, आम्ही सर्वच पक्षाच्या लोकांनी ज्या पद्धतीने ठरवले, बैठका घेतल्यात, ग्रामीणमध्ये बैठका घेतल्यात, जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांनी आपल्या आपल्या ठिकाणी बैठका घेतल्यात आणि सर्व जिल्ह्यातून आज तुम्ही बघताल 1 लाखाच्या पुढंच लोक जमा होतील. त्या संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आज जमणार आहे. जर बघितलं गेलं आतापर्यंत आजचा 19वा दिवस आहे. केवळ 4 आरोपी अटक आहेत, 3 फरार आहेत. पोलीस CID तपास करते. काही संवाद झालाय CID सोबत तुमचा की तपास कुठपर्यंत आला, आरोपी कधी अटक होते? त्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांची माझी भेट झाली. त्या संदर्भातला आम्ही तेव्हाही त्यांना सांगितलं की ह्याचे मेन सूत्रधार जे वाल्मिक कराडे, की तुम्ही ह्यांच्याकडं ते CDR जे आहे ते तपासून, ते म्हणून आमचा तपास व्यवस्थितपणे चालू आहे. पण शंका कुठे येते की धनंजय मुंडे साहेबांकडं मंत्रिपद असल्यामुळे आता 19 दिवस झाले CID लागली, सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागली. मुख्यमंत्री साहेबांनी पण अधिवेशनामध्ये अजितदादांनी पण जे काही बोलले त्या पद्धतीने ॲक्शन दिसते, पण जो मूळ सूत्रधार आहे वाल्मिक कराड हा अजून अटक झाली. त्याच्यामुळे जिल्हा आमचा अस्वस्थ नाही आहे आणि त्यामुळं हा रोष आहे लोकांमध्ये. आज तुम्हाला मोर्चाच्या माध्यमातून दिसून येईल किती लोक आज जमणार आहे. म्हणजे भूतून भविष्य एखाद्याला न्याय देण्यासाठी एका चुकीची गोष्ट जिल्ह्यामध्ये घडली आहे. आज सर्व पक्षीय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक जातीची लोक तुम्हाला दिसणार नाहीत. ह्याच्यामध्ये सर्व जातीचे, हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध समाजाचे असतील, 18 पगड जाती असतील, OBC सर्वच समाजाचे लोक आज तुम्हाला या मोर्चामध्ये दिसणार आहेत. मोर्चाला शरद पवार देखील येणार होते, मात्र ते अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती तुम्ही दिली. आता कोण कोण नेते इथे येतील? नाही, पवार साहेबांनी सांत्वन भेट कुटुंबाला दिलेली आहे. नंतर त्यांचा दौरा ही आलेला नाही, ही चुकीची माहिती कोणीतरी दिली होती असं मला वाटतं. अंजली दमानी यांनी एक आरोप केलेला आहे. या प्रकरणातले जे फरार 3 आरोपी आहेत त्यांचा मर्डर झालेला आहे आणि तसा मेसेज मला आलेला होता. मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना देखील सांगितलेला आहे. परळी पॅटर्न जर बघितलं तर अशा खूप घटना झालेल्या आहेत. ही एक घटना लोकांसमोर पुढं आल्यानंतर जिल्ह्याभराला कळते, पण परळीमध्ये अशा खूप घटना झालेल्या आहेत. त्यामुळे लोकांना असं वाटतंय की अशी पद्धत होऊ शकते. साधारणतः मोर्चाला कुठून सुरुवात होईल, कशा पद्धतीनं तो रूट मोर्चाचा असेल? मी तर सुरुवातीला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथं अभिवादन करून सरळ तो माळीवेस, सुभाष रोड, अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून आपण लेफ्ट घेऊ. तिथून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कलेक्टर ऑफिसकडे जाणार. देशमुख कुटुंबातले किती लोक स्टेजवर असतील? भाषण कुणाचं अंतिम वगैरे ठेवलं? त्यांच्याशी काही लोकांची चर्चा केलेली आहे. ती सर्व कुटुंब तिथं येणार आहेत आणि मला वाटतं त्यांची जी मुलगी आहे त्या तिथं बोलतील. शहरातली वाहतूक जी आहे ती वळवण्यात आली. कुठल्या भागातली वाहतूक कशी वळवण्यात आली? पार्किंगची काय व्यवस्था करण्यात आली? बघा, पार्किंगची 4ही दिशेने जेव्हा पण बीड कार्यक्रम होतात त्या पद्धतीने सगळीकडे पार्किंगची व्यवस्था 4ही बाजूने आपण पार्किंगची व्यवस्था केली आहे. कलेक्टर ऑफिस समोरचा जो रोड आहे तिथं सुद्धा जे काही इकडची आपण महाराजांच्या दिशेने आपण स्टेज लावलेला आहे आणि मागची बाजू सुद्धा जे काही इतर जिल्ह्यातून लोक येणार आहेत प्रमुख, त्यांच्यासाठी आपण तिथं पार्किंगची व्यवस्था. नक्कीच हे होते संदीप क्षीरसागर. आता थोड्याच वेळात ते इथून निघतील आणि मोर्चा जे आहे त्यांचा 11 वाजता निघेल आणि 11 वाजताच्या मोर्चानंतर आता खऱ्या अर्थानं किती गर्दी होईल हे पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.